दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने एक अत्यंत धाडसी आणि उल्लेखनीय कारवाई करत अग्निशस्त्राने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपीला अखेर जेरबंद केलंय. 22 जुलै रोजी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलेनगर येथील मुंजाबाद चौक परिसरात 2 गटांमध्ये दगडफेक आणि गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणात पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या सूचनांनुसार सुरू होता. या दरम्यान गुन्हेशोध पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई अंकुश काळे यांना गुप्त माहिती मिळाली की या गुन्ह्यातील फरार आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे, वय 22 वर्ष, राहणार कुमावत नगर, पंचवटी हा आडगाव नाका परिसरात येणार आहे. या माहितीवर विश्वास ठेवून गुन्हेशोध पथकाने शिताफीने सापळा रचला आणि अचूक टायमिंग साधत आरोपीला ताब्यात घेतले. ऋषिकेश परसे या आरोपीवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी आणि शस्त्र बाळगण्याचे गुन्हे तसेच पंचवटी पोलीस ठाण्यातील आणखी 2 प्रकरणे. या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी गुन्हेशोध पथकाचे विशेष कौतुक केले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव आणि त्यांचे सहकारी अंमलदार महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, अंकुश काळे, गायकवाड, परदेशी, बाहीकर, वाकडे, चितळकर, पवार, देशमुख, बोहिरा आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून केलेली आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.